कोकणातनं रत्नागिरीच्या चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल पडला। यावेळी एक रिक्षा थोडक्यात वाचली। पूल नदीत कोसळण्याआधी या पुलाला भेगा पडल्या होत्या। त्यानंतर काही वेळातच हा पूल संपूर्णपणे कोसळला। दरम्यान ऐन गणेशोत्सवात यामुळे गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार आहेत। पूल पडल्यानं 10 ते 15 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनलाय। ही दोन दृश्य आपण पाहतो। रात्रीच्या वेळेला आधी भेगा पडल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर लगेचच हा पूल पूर्ण कोसळलेला आहे। आता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे। तर याच पुलाच्या परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। जोडणारा रस्ता, या रस्त्यावरचा ब्रिज आहे हा कोसळला। आपण या दृश्यामधून पाहू शकताय चिपळूण तालुक्यामधील दसपट्टी विभागाला जोडणारा प्रमुख रस्ता जो आहे, या रस्त्यावरती हा पूल अशा पद्धतीने मोडकळीस आला। रात्रीच्या वेळेला हा कोसळलेला आहे आणि यामुळे या मार्गावरची वाहतूक जी आहे हे पूर्णतः ठप्प झालेली आहे। कोकणामध्ये वाढते पर्जन्यमान आणि आलेल्या महापुराच्या घटना यामध्ये मोठ्या प्रमाणात पुलांचं नुकसान देखील झालेलं आहे। यानंतर मात्र जे जुने पूल होते त्या जुन्या पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं होतं आणि याचे अहवाल देखील सादर करण्यात आले होते। असाच हा देखील एक मोडकळीस आलेला पूल होता, मात्र यावर कोणतीही सुधारणा उपाययोजना केली गेली नाही। काल रात्री पुलाला तडे गेले आणि हा पूल कोसळला। सध्या तरी या मार्गावरून वाहतूक आहे ही थांबवलेली आहे। पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी।